हॅलो गाईज, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आज मी महाराष्ट्रीयन लुक मेकअप घेऊन आलेला आहे। तर ह्यो मेकअप आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आम्ही मेकअप सुरू करूया। तर इथं मी पहिला संतूरचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे। तर मी ते प्रॉपर माझ्या त्यांच्या स्किनला मी लावून ते माझं त्यांचं स्किन आहे ते प्रेप करून घेणार आहे। त्यानंतर मी इथं प्राइमर लावून घेणार आहे। प्राइमर सुद्धा मी प्रॉपरली त्यांच्या फेसला मी फुल्ली लावून घेणार आहे। त्यानंतर इथं मी करेक्टर लावून घेणार आहे। इनसाइडचे करेक्टर ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरणार आहे, ते मी लावून घेणार आहे कन्सिलर। तर ती कन्सिलर मी प्रॉपर माझ्या ब्रशेसनं तिथं त्यांना प्रॉब्लेम दिसते तिथं मी ते लावून घेणार आहे आणि मी ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ते मी बरोबर ब्लेंड करून घेणार आहे। ते प्रॉपर आता बघा ऑरेंज कन्सिलर आहे तो ब्लेंड झालेला आहे। आता मी फिटमीचं लूज पावडर घेतलेला आहे। ते कॉम्पॅक्ट यूज केलेला नाही आहे। मी लूज पावडर घेऊन आईच्या खाली मी पावडर बेस हा लावून घेणार आहे, कारण मी इथं ग्लिटर फुल कटक्रीज आय मेकअप करणार आहे। त्या कारणाने मी पहिला आय मेकअप करून घेणार। तर इथं मी कन्सिलर लावून घेतलेला आहे आईजवर, ते ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून पावडरनं सेट करून घेतलेलं आहे। आता मी काय करणार आहे, रेड कलरचं रेड पिंक असं कलर मिक्स करून मी एक शेड बनवलेला आहे, तो मी माझ्या आईजवर म्हणजे त्यांच्या आईजवर लावून बरोबर ब्लेंड करून घेणार आहे। तो मी बरोबर आईजवर आता ब्लेंड करून घेतलेला आहे। आता मी काय करणार, इनसाइडचं कन्सिलर घेणार आहे इनसाइड पॅलेटमधलं आणि फ्लॅट ब्रश यूज करून मी हलक्या हातानं फुल कटक्रीज हा करत आहे। तो फुल कटक्रीज आम्ही करून घेणार आहे प्रॉपरली आईच्या ते बाहेर यायला पाहिजे कॉर्नरला, आणि ते फुल मी फिल करून घेणार आहे कन्सिलरनं। तर मी फुल कन्सिलरनं फिल करून घेतलेलं आहे। माझ्या दुसऱ्या आईला पण मी तसंच करून घेणार आहे। आता हे कन्सिलर आहे हा आता मी ड्राय करून घेणार आहे। ते मी लूज पावडर घेतलेलं आहे, ते लूज पावडर त्या कन्सिलरवर लावून त्याला सेट करून घेणार आहे। तर ते मी ऑलरेडी आता सेट करून घेतलेलं आहे। इथं मी ग्रीन कलरचं ग्लिटर वापरलेला आहे, तो ग्लिटर मी हलक्या हातानं जस्ट डॅब करून फ्लॅट ब्रशनं मी तो ग्लिटर अप्लाय करणार आहे। प्रॉपरली माझ्या आईजवर मी दोन्ही आईजवर ते ग्लिटर अप्लाय करून घेणार आहे। तर ते मी आता एक आईजवर बघा मी प्रॉपरली ग्लिटर अप्लाय केलेलं आहे। तर नेक्स्ट आईजला पण आपण तसंच करूया। तर हे मी प्रॉपरली ग्लिटर अप्लाय केलेलं आहे। आता मी जे काही खाली ग्लिटर पडलेलं आहे ते मी आता पावडरच्या सहाय्याने डस्ट करून घेणार आहे। तर ते मी डस्ट करून घेतलेलं आहे। आता मी ते घेऊन झाल्यानंतर मी इथं बीबी क्रीम घेतलेलं आहे। इथं मी कोणताही फाउंडेशन नाही वापरलेला आहे, तर फाउंडेशन म्हणून मी इथं बीबी क्रीम वापरलेली आहे। ते मी प्रॉपर ब्युटी ब्लेंडरनं ते ब्लेंड करून घेणार आहे। मी फुल माझ्या फेसला ब्लेंड करून घेणार आहे। तो बघा आता मी प्रॉपरली ब्लेंड करून घेतलेला आहे। किती फरक दिसतो हे आपल्याला कळतच आहे। त्यानंतर लूज पावडरनं मी सगळा बेस आहे हा फिक्स करून घेणार आहे। त्यानंतर मी लायनर लावून घेणार आहे। तर लायनर पण आपण प्रॉपरली हलक्या हातानं काहीही गडबड न करता ते लावून घ्यायचं आहे। त्यानंतर काजलनं माझे ॲब्रोज फिल करून घेणार आहे। ॲब्रोज मी प्रॉपरली फिल करून घेणार। त्यानंतर इथं मी पिंक कलरचा ब्लश घेतलेला आहे, 3 डॉट दिलेला आहे, ते मी लावून हातीनंच ब्लेंड करून घेत आहे। लास्टला मी इथं रेड कलरचं लिपस्टिक वापरलेलं आहे। तर लिपस्टिक पण आपण प्रॉपरली हलक्या हाताने लावायला पाहिजे। हे आमचं फायनल लुक आहे। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि एक व्हिडिओ मी कशावर घेऊन येऊ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।